एक कोपरा फाडला आणि त्याची पुंगळी बनवली आणि त्याची वात बनवून त्या दिव्यावर धरली आणि त्याची वात तयार केली, दिवा लावला। मंदिरामध्ये लख प्रकाश पडला आणि तो प्रकाशामध्ये त्याने तो नैवेद्य बघितला। तो हातातली वात धरलेली सोडून दिली, नैवेद्य घेतला आणि आदाशासारखा त्याने घालला। 5 दिवस झाले त्याला खायला भेटलेलं नव्हतं। तो गुणनिधी त्या मंदिरातून बाहेर जात असताना हातामध्ये काही फळं होते आणि ते घेऊन चालला। चलता चलता एका सेवकाला लात लागली, सेवक जागा झाला आणि त्या सेवकाने चोर 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 म्हणून त्याला धरलं, मंदिराच्या बाहेर आणलं आणि 4-5 जणांनी त्याला मार मार मारलं। नेत्रहीन तो गुणनिधी झाला। खूप मार शरीरावर लागल्यामुळे मंदिराच्या बाहेर पडून राहिला। 5 दिवसापासून खायला भेटलेलं नव्हतं। थोडंसं खायला भेटलं, त्याच्यासाठी एवढा दंड भेटला आणि त्या गुणनिधीने काय केलं, प्राण सोडला। गुणनिधीना प्राण सोडला, पण त्याला नेला यमदूत आले होते। यमदूताने त्याचा प्राणात्मा हातामध्ये धरला। दुसऱ्या क्षणाला भगवान शंकराचे गण आले। बोली शंकर भगवान की। भगवान शंकराचे गण आले, दोघांमध्ये सुरू झाला वाद। एक म्हणाला हे आमचं पेशंट आहे, एक म्हणाला नाही आमचं गिराईक आहे। यमदूत म्हणतात की याने मागच्या जन्मामध्ये कोणते चांगले कर्म केले नाही, या जन्मामध्ये ब्राह्मण म्हणून जन्माला आला पण ब्राह्मणाचे कर्म केले नाही, वाईट कर्म केल्यामुळे याची अधोगती झाली आणि याला आम्ही आता यमलोकाला नेणार। शिवगणाने सांगितलं याला तुम्ही स्पर्श करू शकत नाही। का तर याने जीवनामध्ये जरी काही कर्म केलेले नसतील तरी याने शेवटच्या वेळेला भगवान शंकराची पूजा केलेली बघितली। भगवान शंकराची पूजा होत असताना तिथं चाललेले मंत्र घोष याच्या कानावर पडत होते आणि त्या मंत्राचा घोष ऐकून हा मनातल्या मनात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम सारखं मनामध्ये तो भजन करत होता आणि याला शेवटी महादेवाचा नैवेद्य खायला भेटला आणि ह्या जीवाने शेवटच्या वेळेला एकच कर्म चांगलं केलं की स्वतःचं वस्त्र फाडून भगवान शंकराच्या मंदिरात प्रकाश केला। म्हणून याचे सगळे कर्म भगवान शंकराने नष्ट केले, ह्याला पापात्मातून पुण्यात्मा बनवलं आणि आता हा तुमचा राहिला नाही, हा भगवान शंकराचा झाला। आणि शिवगण त्याला घेऊन भगवान शंकराकडे गेले आणि भगवान शंकराचं त्याला दर्शन झालं। बोली शंकर भगवान की। सुंदर असं त्याला भगवान शंकराचं दर्शन झालं। भगवान शंकराने सांगितलं शेवटच्या वेळेला तू माझ्या मंदिरात प्रकाश केला म्हणून तुझे सगळे कर्म मी नष्ट केले। आता तेवढं पुण्य असल्यामुळे स्वल्पस्य त्रायतो महतो भयात, मागच्या जन्मात थोडं जरी पुण्य आपल्याकडून झालं तर त्याचा परिणाम पुढच्या जन्मात आपण श्रीमंत कुळामध्ये जन्माला येत असतो। याला भगवद्गीता साक्षी भगवान श्रीकृष्णाचे हे वचन आहे। हा जो गुणनिधी होता ना, पुढच्या जन्मामध्ये कलिंग देशाचा राजा दम म्हणून जन्माला आला। अरिदम राजाचा पुत्र झाला आणि त्याचं नाव दम राजा पडलं। आता पुढच्या जन्मामध्ये त्याला श्रीमंत कुळात जन्म भेटला होता, पण मागच्या जन्मातली त्याला स्मृती होती, त्याची बुद्धी चांगली होती म्हणून त्याने पुढच्या जन्मात भगवान शंकराच्या मंदिरामध्ये सोमवार, प्रदोष, शिवरात्रीला सगळ्या गावातल्या लोकांना, नगरातल्या लोकांना सांगायचं दिवे घेऊन यायचे आणि मंदिराच्या परिसरामध्ये सगळे रात्रभर दिव्याचा झगमग सुरू करायचा, सगळीकडे दिवे लावायचा प्रत्येक सोमवार, प्रदोष आणि शिवरात्रीला। त्याला पण ऐकलं होतं ना, भगवान शंकराला जर का आपण दीपदान केलं तर त्याने धनप्राप्ती होत असते। याने छोटसा वस्त्र फाडून दिवा लावला तर त्याचा परिणाम श्रीमंत कुळामध्ये जन्माला आला। आता ह्याही जन्मात त्याने खूप शिवभक्ती केली, खूप दीपदान केले आणि शेवटच्या वेळेला त्याला दर्शन दोघा जणांनी दिलं। बोली उमा महेश्वर भगवान की जय।
उमामहेश्वराने दर्शन दिलं. भगवान शंकराने सांगितलं, हे धर्मराजा, माझी भक्ती तू दीपदानाने केलेली आहेस म्हणून मी तुझ्यावर अतीव प्रसन्न आहे. याचं फळ मी तुला पुढच्या जन्मात देवलोकामध्ये जन्माला घालल. आणि तो धर्मराजा सारखा माता पार्वतीकडे बघायचा. या पार्वतीने काय पुण्य केलं असत, या पार्वतीला कोणतं तप केलं असं म्हणून भगवान शंकराची अर्धांगिनी झाली. या पार्वतीनं असं काय कर्म केलं असेल की नित्य भगवान शिवाच्या बाजूला बसण्याचा हिला मान भेटला. मनामध्ये तो विचार करायला लागला आणि पार्वतीनं त्याच्याकडे बघितलं. पार्वती म्हणली, 15 मिनिटं झाले टुकुमुकू माझ्याकडे बघायला लागलं. याच्या मनात काहीतरी पाप आलेलं आहे. तर एवढं सारखं कोण बघायला लागलं. शिवपुराणामध्ये सांगितलं, पार्वती मातेच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. आणि पार्वतीने याचं एक कारण आहे, एखादी व्यक्ती तुमच्याकडे बघत असेल ती पापी नजरेनच बघते असं माणसाने कधी संशय घेऊ नये. दृष्टी का आंजन मांजले बस हो गया भजन. ज्याची दृष्टी सुधारली त्याची सृष्टी सुधारत असते आणि ज्याची जशी दृष्टी असते तशी त्याला सृष्टी दिसत असते. म्हणून दृष्टीला आपण स्वच्छ केलं पाहिजे. आणि दृष्टी आपली स्वच्छ कशाने होते तर कथा कीर्तनाचा सत्संग ऐकल्याने होत असते. कथा कीर्तन आपल्याला काय करत असतात, आपल्या नजरेवर जी धूळ बसलेली आहे ती धूळ काढण्याचं काम ही कथा आणि कीर्तन करत असते. इथे त्या पार्वती मातेला संशय निर्माण झाला आणि पार्वती मातेनं काही एक विचार न करता डायरेक्ट त्याला शाप दिला. त्याचा एक डोळाच फोडून काढला. त्याचा डोळा फुटल्याच्या नंतर भगवान शंकराने विचारलं, पार्वती तू हे काय केलंस? ती म्हणली, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही भोळे महादेव आहे. सारखे 15 मिनिटं झाले माझ्याकडे टकमक बघत होतं म्हणून मी त्याची नजरच फोडून काढली. महादेवाने सांगितलं, पार्वती, या कलियुगामध्ये सगळ्यात मोठं पाप जर का कोणतं असेल ना, आमच्या ज्ञानोबारायाने सांगितलं, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आणि भगवद्गीता पण सांगते, संशय आत्मा विनश्यती. जो व्यक्ती नेहमी दुसऱ्यावर संशय घेतो त्याचा विनाश एक दिवस होत असतो, त्याचं कधीच कल्याण होत नाही. आणि ह्याच गोष्टीचं ट्रान्सलेशन ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने केलं. माऊली म्हणतात, कलियुगामध्ये सगळ्यात मोठं पाप संशय आहे. म्हणून संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर, विनाशाशी वागुर प्राणी असी. ज्या माणसाचा विनाश व्हायची वेळ आली ना, ज्याला दुःखात पडायची वेळ आली, तो माणूस संशय जास्त होत असतो. आणि बघा, संशय माणूस कधी जीवनात सुखी राहू शकत नाही. पार्वती, हे तू चांगलं केलं नाहीस, तुझ्यामुळे, तुझ्या संशयामुळे तू याचा एक डोळा फोडून काढलास. तरी मी याला नाव देईल पिंगाक्ष, त्याचं नाव ठेवलं. आणि महादेवाने सांगितलं, हे पिंगाक्ष, आता तू पुढच्या जन्मात भगवान शंकराच्या कृपेमुळे देवलोकामध्ये जन्माला येशील आणि तुला मी माझ्या मित्रत्वाची जागा देईन. सुंदर वरदान दिलं. आणि भगवान शंकर माता पार्वतीला घेऊन अंतर्धान झाले. पुढे ह्या धर्मराजाने आपल्या पंचभौतिक शरीराचा त्याग केला आणि सुंदर असणाऱ्या त्याला ब्रह्मदेवाच्या कुळामध्ये तो जन्माला आला. ब्रह्मदेवाचा मुलगा होता पुलस्त्य ऋषी. पुलस्त्य ऋषीचा मुलगा होता विश्रवा आणि विश्रवाचाच मुलगा हा धर्मराजा. बोली वैश्रवण भगवान की जय. वैश्रवण म्हणून जन्माला आला. भगवान शंकर त्याच्या जवळ गेले आणि भगवान शंकराने त्याला आलिंगन दिलं आणि सांगितलं, आजपासून तू माझा मित्र आहे आणि मी तुझा मित्र आहे. आणि एक मित्र दुसऱ्या मित्राला काय देत असतो तर आपल्या लेवलचा दर्जा देत असतो. त्या भगवान शंकराने गुणनिधीला, जो पहिला गुणनिधी होता, तिसऱ्या जन्मामध्ये विश्रवाचा नावाने जन्माला आला आणि त्याला देवलोकांची मीटिंग घेतली आणि त्याला एक पद देऊन टाकलं. कोणतं पद दिलं माहिती का? अर्थमंत्रीचं पद दिलं. देवलोकांचा धनाचा कोश होता, त्या धनाचा अध्यक्ष त्याला बनवलं
आणि तो नवीन नावाने प्रसिद्ध झाला. बोले कुबेर महाराज की जय. त्याचं नाव पडलं कुबेर. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. आपण दीपावलीला अनेक वेळेस सणासुदीला धनाचा अध्यक्ष असणारे कुबेर महाराजाची पूजा करतो, है की नाही? कशामुळं? धनाची प्राप्ती व्हावी, लक्ष्मीची कृपा व्हावी, त्याच्यासाठीच करतो की नाही? पण त्याने धनाच्या प्राप्तीसाठी कोणाची पूजा केली? मग आपण कोणाची करायला पाहिजे? शिवपुराण सांगतं, चोट्या गुणनिधीला भगवान शंकराने कृपा केली तर धनाचा अध्यक्ष बनवला. तुम्ही जर का त्या गुणनिधी सारखी भगवंताची भक्ती केली तर तुम्हाला ही देव श्रीमंत बनवल, तुमचे ही सगळे दुःख दूर करल. कुबेर महाराजाला वाटलं मला एवढं सुंदर पद दिलेलं आहे, आपण भगवान शंकराला काहीतरी दिलं पाहिजे. मित्र तोच असतो ज्याच्यामध्ये देवाणघेवाण होत असते. विचाराची म्हणा, धनाची म्हणा, सुखदुःखाची म्हणा. भगवान शंकराकडे गेला कैलासामध्ये आणि भगवान शंकराला म्हणला, प्रभो तुम्ही मला एवढा उंचांक मूल्यांक गाठवून दिला की मी देवलोकांचा धनाचा अध्यक्ष झालो. माझ्याकडे धनाला काही कमी नाहीये, पण माझी आज इच्छा झाली की मी तुम्हाला काहीतरी द्यावं. पण मी जे तुम्हाला देणार ते तुमच्या कामी पण आलं पाहिजे, म्हणून तुम्ही मला सांगा की मी तुम्हाला काय देऊ. शंकर बाबा म्हणले, आपल्याला काही लागत नाही भाऊ, आपण अंगाला राख लावून मशानामध्ये भजन करीत बसतो, आपल्याला काही धनाची वगैरे काही अपेक्षा नाहीये. नाही म्हणले, तुम्हाला माझ्या प्रसन्नतेसाठी काहीतरी मागावं लागल. भगवान शंकर तो दानी, अवडंबर दानी, ते काय मागणार? भगवान शंकराच्या बाजूला होती जगदंबा पार्वती माता. पार्वती मातेला विचारलं, पार्वती तुला काही पाहिजे असेल तर आज कुबेर महाराज प्रसन्न झाले, त्यांच्याकडून मागून घे. आता बायकाला सगळ्यात गोष्टी जास्त कोण्या गोष्टीची आवड आहे? आता वड सावित्री पौर्णिमा आली जवळ, काय पाहिजे? सोनं. त्याच्यानंतर घर चांगलं पाहिजे, त्याच्यानंतर घरातले परिवारातले सगळे लोक तिला अनुकूल पाहिजे. पार्वती माता म्हणली, विचार केला, हा धनाचा अध्यक्ष आहे, त्याच्याकडे काही सुवर्णाला कमी नाहीये, आणि आपले मालक तर नेहमी मशानभूमीमध्ये बसलेले असते. पार्वती मातेने हळूच कोणत्या कुबेर महाराजाला म्हणली, महाराज तुमची जर का मनाई नसेल तर माझी एक खूप दिवसाची इच्छा आहे. ते म्हणले, सांगा आई साहेब, तुम्ही जे सांगताल ते मी देईल तुम्हाला. काही माझी एक अशी इच्छा आहे, आम्हाला 2 गावामध्येच घर आहे, एक तर कैलासावर आणि भूमंडलामध्ये काशीमध्ये. काशीमध्ये जावं तर तिथं गर्दी फार राहते, लोक काही सुखाने राहून देत नाही, आणि कैलासावर राहत आता कंटाळाला राहिला. मला सुंदर असं पाण्यामध्ये सुवर्णाचं घर बांधून द्या, सुवर्णाचं. आता तिथं काही सोन्याला कमी आहे का? तो म्हणला, आई साहेब तुम्हाला जसं पाहिजे, जितकं पाहिजे तितकं सुवर्ण वापरून मी सुंदर सोन्याचं एक छोटंसं तुम्हाला गिफ्ट नगर म्हणून देईन. आणि त्याने सुंदर असं विश्वकर्माला घेऊन गेला आणि दक्षिण दिशेला समुद्रामध्ये टेकडीवर सुंदर एक त्याला घर बांधून दिलं पार्वती मातेसाठी. सुंदर सुवर्णाचं घर तयार केलं, आणि ते घर तयार केल्यावर महादेव पार्वतीला तिथं बोलवून घेतलं आणि सांगितलं, बाबा आईसाहेबाच्या सांगण्याहून हे सुंदर सुवर्णाचं नगर मी तयार केलेलं आहे, ह्या घराच्या चाव्या आणि हे घर आजपासून तुमच्या नावावर करून दिलं. ते घर घेतलं आणि पार्वती माता म्हणली, आता आपण लवकरात लवकर याचं वास्तुपूजन करू आणि इथं राहायला येईल. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आता इथं 4 महिने राहायचं. सुंदर सगळीकडून पाणी आहे, घरामध्ये सगळी व्यवस्था झालेली आहे. भगवान शंकर म्हणले, आपण पहिले वास्तुशांती करून घेऊ, नंतर इथं राहायला येईल. सुंदर मुहूर्त काढायचा होता, कोणाला बोलवावं तर लक्षात आलं, ह्या कुबेराचा सावत्र भाऊ, मोठा प्रकांड पंडित विद्वान, त्याचं नाव आहे रावण. रावण हा जातीने ब्राह्मण आहे, पण कर्माने राक्षस झाला, म्हणून त्याला सगळेजण राक्षस म्हणतात. आणि प्रसंग असा झाला, रावणाला तुम्ही मूर्खत काढता, रावणाला आपण नाव ठेवतो,
पण रावणासारखा विद्वान कोणी नव्हता. रावणाने त्यावेळेस वेदावर भाष्य केलेलं आहे. रावणाकडे सगळ्या विद्या होत्या, पण रावणाकडे एकच नव्हतं, त्याला गुरु कोणी नव्हते. गुरु नसल्यामुळे त्याची अधोगती झाली. आणि आज रावणाला कोणीही विचारत नाही. रावणाला भगवान शंकराने बोलून घेतलं, सांगितलं तुला सर्व विद्या पारंगत आहेस, विद्वान आहेस, पुलस्त्य कुल उत्पन्न आहेस, माझ्या घराचं वास्तुपूजन करायचंय, म्हणून सुंदर अशी एक तिथी काढ आणि शुभ मुहूर्तावर तुझ्याच हाताने चांगली माझी वास्तुपूजन करून मला दे, मला गृहप्रवेश करायचा आहे. कोणी सांगितलं? भगवान शंकराने. आणि रावणाने शुभ मुहूर्त काढला, पत्रिका तयार करून दिली, पाहुण्या रावण्यांना पत्रिका गेल्या, सगळे देव लोकाला ठरल्या तिथीला त्या नगरामध्ये आलेत. आणि त्या नगरामध्ये महादेव पार्वती आले, सगळे देव लोक उपस्थित झाले, देव बाप्पा आले, रावण महाराज. आणि येताने सपत्नीक बोलवलं होतं महादेवाने, म्हणून स्वतःच्या धर्मपत्नीला घेऊन आला मंदोदरीला. आणि सुंदर त्यांनी वास्तुपूजन मांडलं. यजमान म्हणून महादेव पार्वतीला बोलवलं, सुंदर त्यांनी वस्त्रालंकार घातले, पूजेला बसले. आता पूजेला बसल्यावर 3 तास पूजा, वास्तुपूजन. मंदोदरी बसली होती. मंदोदरी म्हणली, याचे मंत्र ऐकून ऐकून मला पाठ झाले. कोणाचे? रावणाचे. ओम इंद्राय स्वाहा, चंद्राय स्वाहा, चंद्राय स्वाहा इदम न मम. हे ऐकून ऐकून आता कंटाळा आलाय. चला, आपल्या यजमानाने सुंदर असं घर बांधलेलं आहे, आपण जरा सगळं घर बघून यावं. आपल्या जर का बांधायचं झालं तर कुठं किचन करायचं, कुठं बेडरूम करायची, कुठं बाथरूम बांधायचे, कुठं हॉल करायचं, हे सगळं आपल्याही लक्षात आलं पाहिजे. आणि ती पार्वती माता पूजेला बसलेली, शंकर बाबा पूजेला बसलेले, रावणाचे मंत्र सुरू झाले. आणि मंदोदरी तेवढ्या 3 तासामध्ये सगळं घराना घर बघून आली. पूजा संपली, तिने स्वयंपाक केला, देवबाप्पा जेवले, पाहुणे रावणे जेवले, सगळ्याला भगवान शंकराने निरोप दिला. आणि संध्याकाळी 4 वाजता महादेवाने त्या रावणाला मंदोदरीला बोलवलं आणि सांगितलं, रावण महाराज, तुम्ही माझी सुंदर पूजा करून दिली, तुमच्या मंत्रांनी मला फार प्रसन्नता वाटली आणि माझं मन एकदम आनंदी झालेलं आहे. विधिवत सगळी पूजा झाली, म्हणून महाराज मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही मला जे मागायचं ते मागून घ्या. आज देणारा शंकर आहे, जे पाहिजे असेल ते मागा. शंकर बाबा आज द्यायला नाही म्हणणार नाही. रावण लागला डोकं खाजवायला. रावण म्हणला, तर काय मागावं बा आपण, तरी 10 डोके होते पण मागायची अक्कल नव्हती. आणि मागता पण आलं पाहिजे बरं का. मागता तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त लवकर येत आहे आणि मागायची माहिती फक्त आम्हाला आहे. एका माणसाने 12 वर्ष भगवान शंकराची तपस्या केली बघा, आणि भगवान शंकर प्रसन्न झाले, म्हणले माग. 12 वर्षापासून अन्न पाणी सोडून बसला. तो म्हणला, बाबा मी ज्याला हात लावीन त्याचं सोनं झालं पाहिजे. काय मागितलं माणसाने? ज्याला हात लावील त्याचं सोनं झालं पाहिजे. बाबा म्हणले, तथा असतं. 12 वर्ष तपस्या होती ना. आता तो घरी गेला, घरामध्ये पाय ठेवताना हात लावला चौकटीला, चौकट झाली सोन्याची. भिंतीला हात लावले, भिंत झाली सोन्याची. बायकोला आवाज दिला, पाणी घेऊन आली, गिलासाला हात लावला, गिलास झाला सोन्याचा. आतलं पाणी सुद्धा सोनं झालं बरं का, पुन्हा विचारू नका. बायकोला हात लावला, बायको सोन्याची झाली. मुलाला हात लावला, मुलगा सोन्याचा झाला. मुलगी होती, जेवायला मागितलं, जेवायला आणून दिलं. जेवायला घास हातात घेतला, घासाला हात लावला, घास सोन्याचा झाला. सगळं ताट सोन्याचं होऊन गेलं. मुलगी आली, मुलीला हात लावला, ती मुलगी सोन्याची झाली. असं करता 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 सगळे सोन्याचे होत गेले. पण याला खायला प्यायला काही भेटलं नाही, म्हणून लवकरच मरून गेला. मला तुम्ही सांगा, 12 वर्ष तपस्या करून फायदा झाला का? आणि एवढं सोनं भेटून काही उपयोग झाला का? उपाशी मारावं लागलं की नाही? आता आहे का, आम्ही मागायची टेक्निकल आमची कशी. एका बाईनं श्रावण महिन्यात 1च महिना उपवास केला. किती महिने? 1च महिना. शंकर बाबाचा. शंकर बाबाला दया आली, एवढा काडीकोटपणे तिने सुंदर उपवास केलेला होता. बाबा श्रावण महिना झाल्यावर तिच्यावर प्रसन्न झाले. बाबा म्हणले, वरम ग्रोही, वर मागून घे, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे.
आता त्या महिलेनं कसं वरदान मागितलं माहितीये का? ती म्हणली, बाबा महिन्यापासून तुमचा उपवास केला, अभिषेक वगैरे केला, मला एकच वरदान द्या, माझ्या सासऱ्याने त्याचा नातू राज्यगादीवर बसलेला त्याच्या डोळ्याने पाहिला पाहिजे. सांगू का पुन्हा एकदा? का आलं लक्षात? माझ्या सासऱ्याने त्याचा नातू राज्यगादीवर बसलेला त्याच्या डोळ्याने पाहिला पाहिजे. महादेवाला टेन्शनच आलं. तुम्ही म्हणता महादेवाला टेन्शन का आलं? सोपं मागितलं ना. सोपं नव्हतं. एकाच वरदानात तिने तिचा सासरा आंधळा होता, त्याला डोळे मागून घेतले. त्यांच्याकडे धन नव्हतं, श्रीमंती मागून घेतली. तिला मुलबाळ होत नव्हतं, मुलगा मागून घेतला. सत्ता नव्हती, मुलगा सत्तेवर बसलेला मागून घेतला. एकाच वरदानात 4 कामं केले. सासऱ्याला डोळे, स्वतःला मुलगा, घरात श्रीमंती, घरात सत्ता. याला म्हणते महिला मंडळ. मागण्याचं टेक्निकल असलं पाहिजे. रावणाला काहीच मागता येईना, मग 10 डोके होते पण मागता नाही आलं. त्याने त्या मंदोदरीकडे बघितलं आणि म्हणले, मंदोदरी आपल्याला घरात काही पाहिजे असेल तर सांगू की ना, आता वड सावित्री पौर्णिमा आलेली, पुन्हा माझ्या मागं बनबन करू नको, किती तोळे मागायचे आजच मागून घे. ती म्हणली, महाराज स्वर्ण मागण्यापेक्षा आपल्याला राहायला घर नाही, तुम्ही नुसतं हे ब्राह्मणकी करता, याच्यातून आपला थोडा शिदापाणी येतो, आपला उदरनिर्वाह होतो, पण राहायला घर नाही. उद्या मुलं बाळ झाल्यावर काहीतरी त्यांना पाहिजे ना. आणि मी असं ऐकलेले, शंकर बाबा एकदा शब्द दिलेला मागं घेत नाही, जे मागितलं तेच देतात. एकदा ट्राय करून बघा. त्यांना म्हणा, हे घर लय सुंदर आहे तुमचं, आम्हाला एवढं घरच देऊन टाका. आता त्याने तरी डोकं लावं ना रावणाने. रावण बाहेर लोकांना धाक दाखवित होता, पण घरामध्ये बाप बाप बाप, जय देव तू माझी बायको, आणि जे तू सांगेल तेच आम्ही ऐकू. त्याच्यानंतर त्याला काही सुचत नव्हतं. त्याने मागं पुढं विचार केला नाही. शंकरदेव बाबाला म्हणला, बाबा माझी अशी इच्छा आहे की तुमचं हे घर फार छान आहे आणि मंदोदरीला पण ते पसंत पडलेलं आहे. बाबा तुम्ही अवडंबरदानी आहे, तुमच्या मित्राने जरी दिलेला असेल तर तो तुम्हाला पुन्हा मागितलं तर दुसरं घर देऊ शकतो, आम्हाला थोडे देऊ शकतो. म्हणून बाबा तुम्ही माझ्यावर प्रसन्न असतात तर एवढं घरच मला देऊन टाका. महादेव पडले पेचामध्ये. टेन्शन आलं महादेवाला, आता कसं करावं. बाजूला पार्वती होती. पार्वतीकडे बघितलं, पार्वतीने असे लाल डोळे केले रावणाकडे बघून, पण आता काही करता येणार. नवरा बाजूला उभा आहे, काही बोलता येत नाही. पार्वती माता म्हणली, प्रभू तुम्ही शब्द दिला, तुमचा शब्द खरा करा, मी तुम्हाला काहीच बोलणार नाही. भगवान शंकराने सांगितलं, मी तुला मागायचं सांगितलं, तुम्हाला घर मागितलं बाबा, मी तुला हे माझं घर देऊन टाकतो. ते म्हणले, असं नाही, संकल्प सोडा. आणि त्या टायमाला रष्टरी म्हणजे संकल्प होता. शंकर बाबाने सुंदर असं हातावर पाणी घेतलं, संकल्प सोडला. हे घर मी कुलस्कुल उत्पन्न ब्राह्मण रावणाला अर्पण करत आहे. अर्पण केलं. रावणाने सांगितलं, बाबा आता तुमचं ट्रॅक्टर बोलवा आणि इथला पसारा घेऊन जा. महादेवाने पार्वतीला घेतलं आणि सगळं साहित्य घेऊन तिथून निघून आले. शंकर भगवंताने दिलेल्या नगरीचं नाव आहे लंका. मंदोदरीला घेऊन तिथं आलेत रावण महाराज आणि सुंदर असं त्या ठिकाणी त्या नगरीमध्ये राहू लागला. पण पार्वतीच्या डोक्यामध्ये रावण बसलेला होता. पार्वतीने विचार केला, मी माझ्या इच्छेनुसार कुबेर महाराजाकडून नगरी मागून घेतली आणि याने वरदाना मागणे ही माझी नगरी मागून घेतली. पार्वतीला राग आलेला होता. पार्वती एकच विचार करत होती, कधी मला चान्स भेटेल आणि कधी ही नगरी मी याच्यापासून हडप करेन. प्रभू रामचंद्राचा अवतार त्रेतायुगामध्ये झाला आणि रामाच्या सेवेसाठी माझ्या महादेवाला यायचं होतं. महादेवाने सांगितलं, पार्वती आता मी काही दिवस भूमंडलामध्ये रामाच्या सेवेसाठी जाणार आहे, तर हे सगळं व्यवस्था तू बघून घे. ती म्हणली, नाही मला पण तुमच्यासोबत ये. ते म्हणले, तुला नेऊन कुठं मी परेशान होऊ तिथं,
तुला जर का नेलं तर पहिले घर करणं, हप्त्याला बाजार आणून देणं, पाहिजे ते सोनं नाणं तुला आणून देणं, एवढं माझ्याच्याने होणार नाही. आणि तुझी सेवा करत बसलो तर रामाची सेवा कधी करणार? म्हणून मी तुला घेऊन जात नाही. ती म्हणली तुम्ही कसे जाणार? ते म्हणले आपण बजरंग बली बनून जाणार, हनुमान होऊन जाणार आहे म्हणले. ती म्हणली मग मला तुमच्या सोबतच यायचं, मला खायला प्यायला देऊ नका, मी तुमच्या सोबतच राहील. कशी राहणार? मूलभूत गरजा तर माणसाच्या 3 आहेत ना, अन्न वस्त्र निवारा, ह्या तर तुला पोहोच करावे लागतील. ती म्हणली नाही नाही, मला याची काही अपेक्षा नाही, मी तुमची शेपूट बनून येईल. आणि मारुतीची शेपूट बनून पार्वती जगदंबा आली. इकडे प्रभू रामचंद्र राज्याभिषेक सोहळा व्हायचा होता तर वनवास भेटला, वनामध्ये निघून गेले. राम लक्ष्मण जानकी पुढे आले पंचवटीपर्यंत, तिथं सीतामातेचा हरण झालं, शोध करण्यासाठी निघाले. हनुमंताची भेट झाली, शबरी मातेची भेट झाली. आणि शबरी मातेनं हनुमंताच्या भेटीचं उदाहरण सांगितलं. हनुमंताची भेट घेतली, 4 दिशेला 4 सैन्य पाठवले. हनुमंताला दक्षिण दिशेला प्रभूने पाठवलं. हनुमंताने जय श्रीराम असं म्हणून उड्डाण घेतली आणि दक्षिण दिशेला गेले. आणि दक्षिण दिशेमध्ये माता सीतेचा शोध घेतला. अशोक वाटिकामध्ये गेले, माता सीतेला भेटले आणि अशोक वाटिकातली ती नगरी सगळी विध्वंस केली. राग आला रे रावणाला, आणि रावणाने सभेमध्ये आणलं त्याला धरून आणि म्हणले वानराचा सगळ्यात जास्त जीव त्याच्या शेपटीमध्ये असतो, याची शेपूट जाळून टाका, भग्न करा. सगळ्या घराघरातले कपडे आणले, रॉकेल आणलं, शेपटीला गुंडाळलं आणि शेपूट पेटून दिली. मारुतीने शेपूट पेटल्यावर ह्या घरावरून त्या घरावर, त्या घरावरून त्या घरावर, सगळ्या घरावर उड्या मारत 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 सगळी लंका जाळून टाकली. आता मला तुम्हाला एक प्रश्न करायचा, फक्त माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या. लंका कोणी जाळली? मारुतीने. कोणी जाळली लंका? याला म्हणतात उलट ईडी चौकशी. पार्वती मातेकडून रावणाने ही लंका घेतली होती. पार्वती शेपूट बनून आली, पुन्हा तिथं गेली आणि सगळी लंका तिनं जाळली. बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही खुशाल म्हणायला लागले मारुतीनं जाळली. काऊन ते बिचारे मारुतीचं नाव खराब करायला लागले तुम्ही? लंका ही शेपटीने म्हणजे पार्वती मातेनं जाळली. आता मला तुम्ही सांगा, लोकांचे घर जाळल्यावर चांगलं म्हणत असते का? जो माणूस, एखादा माणूस गेला आणि डायरेक्ट एखाद्याचं घर पेटून गेलं, त्याला शाबासकी देत असते का? पण आमच्या तुकाराम महाराजांनी शाबासकी दिली. जळली लंका, 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 ओ जळली लंका, 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 जळली लंका. धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, जळली लंका, जळली धन्य म्हणे तुका, काय म्हणे? जाळलेली लंका.
लोकांचं घर जाळलेल्या माणसाला चांगलं म्हणत नाही, पण ज्या आरती तुकाराम महाराज म्हणतात त्या आरती हनुमंतांनी योग्य काम केलं. म्हणून शास्त्र सांगतं गावाचं भावाचं